नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. मी आहे सर्पमित्र अमोल जाधव. माझ्यासोबत आहेत आदित्य पारखे, बारामती सर्पमित्र. मित्रांनो, आपण हा जो अजगर साप बघताय, हा अजगर जातीचा साप बारामती मध्ये मार्केट यार्ड आहे, जवळची मार्केट यार्ड, याच्या जवळपास हा आपण अजगर जातीचा साप पकडलेला आहे. हा जाळीमध्ये अडकलेला होता आणि आमचे जे सर्पमित्र आहेत शाहरुख शेख, त्यांनी या सापाला व्यवस्थित जाळीतून रेस्क्यू केला. त्याचबरोबर आमचे सुहास भोसले म्हणून सर्पमित्र आहेत, ह्या तिघा चौघांच्या प्रयत्नाने ह्या सापाला आपण पकडलं आणि आता आपण वन विभागामध्ये आहे. वन विभागामध्ये आपण ह्याला जमा करणार आहे आणि त्यानंतर योग्य नॅचरल हॅबिटॅट मध्ये, म्हणजे लोकवस्तीपासून लांब चांगल्या वातावरणामध्ये आपण ह्या अजगर सापाला परत सोडून देणार आहे. हा पूर्णपणे बिनविषारी असा साप आहे. शेड्यूल 1 मध्ये येणारा साप आहे. अतिसंरक्षित म्हणतात त्याला, शेड्यूल 1 म्हणजे अतिसंरक्षित प्रजातीतला. आणि बारामतीमध्ये खूप कमी प्रमाणात सापडतो. म्हणजे बारामतीत हा साधारणतः आता हे 25वी वेळ आहे सापडण्याची. मात्र जवळपास एक 7-8 वर्षामध्ये 5 ते 6 वेळा सापडले. म्हणजे त्याचं प्रमाण वर्षाला 1 किंवा 2 वर्षातून 1 असं समजू शकतो आपण. तर हा भला मोठा असा अजगर साप आहे. ह्याचं वजन साधारणतः 7 ते 8 किलो वजन असू शकते. ह्याच्यापासून कसलाही धोका नाही. अजिबात असला साप जर दिसला तर कधीही या सापांना मारू नका, काही नाही. आपल्या जवळपासच्या वन विभागाला कळवा किंवा आपल्या जवळपासच्या सर्पमित्रांना बोलवा आणि ह्या सापांना आपण निसर्गात परत सोडून द्यायचं आहे. बऱ्याचदा लोक घोणस या सापाला अजगर म्हणून पकडण्याचा प्रयत्न करतात आणि घोणस हा विषारी साप आहे. मात्र अजगर जो आहे पूर्णपणे बिनविषारी असा साप आहे. त्यामुळं कधीही अजगर समजून घोणस या सापाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. हा बघा तुम्ही केवढा मोठा असा साप आहे. हा एकदम मजबूत असं वेट आहे. हा बघा असा तोंडातून आवाज करतो, असा शिट्टीप्रमाणे असा आवाज देतो. इथं थोडा आक्रमक स्वभावाचा आहे, मात्र ह्यापासून कसलाही धोका नाही. कधी लोकांनी या सापाला मारण्याचा वगैरे प्रयत्न करू नका. आता आपण ह्या बॉक्स मध्ये भरून ठेवणार आहे आणि नंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत आपण थोडं लोकवस्तीपासून लांब सोडणार आहे. हे आता वन विभागाचं ऑफिस आहे, पण ह्यापासून आपण लांब सोडणार आहे, जेणेकरून लोकांनाही कसला त्रास नको आणि सापही सुरक्षित राहील. धन्यवाद.